दुःख प्रेम देत नाही, प्रतिस्पर्धा देते. स्त्रियांची प्रतिस्पर्धा असो किंवा ज्ञानाची बुद्धिमंताची प्रतिस्पर्धा असो. बाहेर दुखी आहेत पुरुष, आज स्त्रिया दुखी आहेत. आणि याचा जर संगम करून वेगळं वेगळं करून जर पाहिलं तर याचं कारण माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात अमानित्व या पदावर सांगतात, केवळ प्रतिस्पर्धा आहे. या प्रतिस्पर्धेच्या भीतीनं आमचे संत एकांतात राहतात. प्रतिस्पर्धाच नाही माणस. एकांत एकांत या शब्दाचा अर्थ दुसरा काही नाही बरं का. कोण तुमच्या डोक्याला डोकं लावेल, कोण तुमचा त्रास सहन करून घेईल. जगद्गुरु तुकोबांचा एकांत तर पहा किती सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबांनी अगोदर संसार सोडलाय, जाळोनी संसारा बैसोलो अंगणी. जनाचा त्याग केलाय, संसाराचा त्याग केलाय. आणि मग भंडारा डोंगरावर येऊन, भामचंद्र डोंगरावर येऊन ज्ञानेश्वरीचे 1000 पारायणे जगद्गुरु तुकोबांनी केले. आणि मग तिथे ब्रह्मी ब्रह्मरस ते ब्रह्मी ब्रह्मरस ज्ञानेश्वरीची साधना एकांतामध्ये केली, संतांची साधना केली, माऊली ज्ञानोबांची सेवा केली जगद्गुरु तुकोबांनी. आणि मग आली मुखावाटे अमृत वचने. म्हणून एकांतामध्ये संतांच्या शब्दाची सेवा करा. ज्ञानेश्वरीचं पारायण एकांतामध्ये करा. गाथाचे अभंग पाठ करा. ज्ञानेश्वरीच्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. जगद्गुरु तुकोबाई म्हणतात, संतांचे शब्द, माऊली ज्ञानोबांचे शब्द, ज्ञानेश्वरीचे शब्द हे देव आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. शब्दची गौरव शब्दची गौरव शब्दची आहात देव, शब्दची गौरव पूजा करू
शब्दची आमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन जनलोका आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न गुरु आमचं रत्न आमचे शस्त्र आमचं धन आमचा देव आमचं जीवन हे ज्ञानोबांचे शब्द आहे. ज्ञानेश्वरी आमचं जीवन, ज्ञानेश्वरी आमचं धन आहे, ज्ञानेश्वरी आमचा देव आहे. ज्ञानेश्वरीची आम्ही पूजा करू आणि ते धन शब्द वाटू धन जनलोका. किती व्यापक बघा ना जगत करू तुकुबाई. म्हणून एकांतामध्ये संतांच्या शब्दाचा साधना करा, संतांच्या शब्दांची सेवा करा, एकांतात सत्कर्म करा, एकांतात साधना करा. एकांतात केलेली साधना हीच मनुष्याच्या जीवनाला उजाळा देत असते. आणि एकांतामध्ये आनंद आहे, प्रतिस्पर्धेमध्ये दुःख आहे. आता माझ्या समोर तुम्ही संसारातले अनुभवी मंडळी बसलेले आहात. खूप मोठा अनुभव विद्वान मंडळी आहात तुम्ही संसारातले. घरात जा बरं तुम्ही, एक दुःख पत्नी डबल सांगत नाही. काल काय केलं होतं वेगळं, आज काय करायचंय वेगळं, उद्या काय करायचंय वेगळं, प्रत्येक दिवसाला वेगळं दुःख आहे. एका वर्षाने काय करायचंय वेगळं. प्रतिस्पर्धेमध्ये नवीन नवीन बुद्धी चालते, नवीन नवीन दुःख समोर येतं. आणि बुद्धिमान पुरुषामध्ये काय प्रॉब्लेम आहे. कोणती गाडी घेतली, आमची ठीक आहे, तिच्यापेक्षा भारी मी परदेशातून बोलवतो. मग त्याच्याही पेक्षा श्रीमंत लोक आहेत, ते म्हणतात तुझ्याकडे गाडीच आहे ना, आम्ही हेलिकॉप्टरने प्रवास करतो. हेलिकॉप्टर खरेदी करण्या इतपत पैसा आमच्याकडे. हेलिकॉप्टर मध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना देखील चिडवणारे लोक आहेत. ते म्हणतात आम्ही विमानाने प्रवास करतो. विमानाची कंपनी खरेदी करण्या इतपत पैसा आमच्याकडे, इतका देश आम्ही लुटलाय. बरं तुम्ही विमानाने प्रवास करा किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करा किंवा लक्झरी गाड्यांनी प्रवास करा, मर्सिडीजने प्रवास करा. ज्यांना भेटायला जायचंय आणि जे भेटायला जाणार आहेत ते काय संत आहेत का, ईश्वर आहेत का. असत्य वागणारे लोक आहेत, पापाचरण करणारे लोक आहेत, भ्रष्टाचार करणारे लोक आहेत, देश लुटणारे लोक आहेत, शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे लोक आहेत, दुष्काळ पडण्याला कारणीभूत असणारे लोक आहेत. तुम्ही म्हणाल मला दुष्काळ पडण्याचा आणि राज्यकर्त्यांचा काय संबंध आहे. खूप मोठा संबंध आहे. निसर्गाचा नियम असा आहे, जिथं झाडं जास्त असतात, जिथं निसर्गाची सेवा केली जाते, जिथं निसर्गाचा ऱ्हास होत नाही, तिथं पाऊस जास्त पडतो, तिथली शेती ही सोन्यासारखी पिकते, तिथे दुष्काळ कधीही पडत नाही. आणि आपल्या सरकारला काय करायचंय, मोठे मोठे शहरं वाढवायचे, मोठे मोठे रस्ते वाढवायचे, मोठे मोठे उद्योगधंदे, कारखाने, फॅक्टरी, वाहनं, हे सगळी भौतिक प्रगती करायची. आणि भौतिक प्रगती झालीच पाहिजे बरं का. या भौतिक प्रगतीशिवाय माणसाला गत्यंतरच नाही.